नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, बघा आपण आलो आहे आज शनिवारच्या बाजारला, आमच्या भराडी बाजारला आलेलो आहे आज. तर बघा आता गाड्या उतरत आहेत सकाळचे 8, 8:30, 9 वाजता चांगला बाजार भरतो 10-11 वाजेपर्यंत शेळ्यांचा भराडीचा आमच्या. तर बघा आता शेळ्या खाली करतायत गाडीतून, कारण आता जस्ट गाडी आलेली. तर बघा क्वालिटी बघा शेळ्यांची कशा आहेत, चांगल्या मीडियम साईज, एवढ्या पण म्हणजे जास्त काही नाव ठेकण्यासारख्या नाही आहे जास्तीचा, पण पकड्या चांगल्या आहे, क्वालिटी वगैरे बऱ्यापैकी. तर बघा बाजार आता सुरू झालेला आहे नेमकाच, कारण पिल्ले पण आणले त्यांनी, पिल्लेवरच्या कप्प्यात होते. तर आता पुढं काढतील असते पण पिल्ले पण, आणि शेळ्यांपेक्षा जास्त पिल्ले जास्त विक्री होऊन जातात, कारण शेळ्या सध्यात कोणी घेत नसतं या दिवसात. शक्यतो आजारी पिल्ले पण शक्यतो घेत नाही. बघा आता तुम्ही गाडीतून किती 10-12 पकड्या पण खूप आणते ती मध्ये गाडी. बघा अक्षरशः शेळ्या बघा कशा मस्त आहे बरं का, चारून आलेले दिसते. तर बघू शकता तुम्ही, ही बाई मस्त, ही काळी शेळी एकदम क्वालिटी आहे तिची. बघा ही बांडी शेळी पण थोड्या 3ऱ्या 4थ्या 5व्या झोप्याचीच आहे, जास्त की 9ट्या शेळ्या नाही आहे जे ते तुम्ही बघा. कारण बाजारात एक तर चांगल्या ज्याला पैशाची अडचण असते तोही आणतो, आणि ज्या शेळ्या आजारी असतात त्या 2 प्रकारच्या शेळ्याच मार्केटमध्ये येत असतात. चांगली शेळी शक्यतो कोणी काहीतरी प्रॉब्लेम असला किंवा कोणाला पैशाची अडचण असते तेव्हा शेळी बाजारात येते, नाही तर कोणी विकायला नाही की नाही. बघा आता पिल्ल्याची क्वालिटी बघा, 8-8 दोन बघा, आता 8-10 दिवसाचे हे पिल्ले किती छान पिल्ले बघा. मग घ्या मग सांगा ना, तुम्ही सांगा ना, बोला ना, तुम्ही बोला ना, तुम्ही बोला ना, किती परवडते तुम्हाला, तुम्ही बोला ना. हा 4.5 देऊन टाका. 2000 2 भेटणार. आता खरं सांगा, सांगायला आता मस्त आहे, नळ बच्चे क्वालिटी चांगली बरं का, क्वालिटी मस्त आहे. तुम्हाला 1000 बच्चू नाही भेटत, 1000 तर नाही भेटत बरं का, ते आपल्याला माहिती आहे. 4.5 येत नाही, तुम्हाला बी 2000 कशी भेटत. तुम्ही फायनल सांगा ना किती. 4.5 म्हणलं त्याला, सांगा बरं तुम्ही. 3 मध्ये करून एक काम करा, 15 क्वालिटी मस्त आहे बच्च्याची, दुधावरची आहे ना. किती महिन्याची ती, किती दिवसाची? आता काय जवळ झाली, आता 2-3 महिने. हो का, हा म्हणजे 8 दिवसाची ना, किती दिवसाची? 8 दिवसाची. 3.5 ला दिले बच्चे, 4 लाख जाऊ द्या 3.5 मी फायनल, जाऊ द्या सकाळी द्या पैसे लगेच जागीन. हा कोणतेच घेणे तुम्हाला? काय झालं, हाव का नाही? 3 मध्ये करावं, हे घेतले पैसे याच्यापर्यंत मोठं लय घे नाही का, याच्यापेक्षा मोठा लय बोकडे दोन्ही झाला घेतले तर आहे ना 3.5 मध्ये, तुमच्या करता केलं तुम्ही 3.5 मध्ये घेतले ना आता. हा जाऊ द्या ते भाऊच्या शब्दाला माने. आता ये बी 8-15 दिवसाचं आहे ना. वगैरे मस्त हा 3 वर्षातले बच्चे होते भेटून तुम्हाला चांगलं बच्चे. पाठ बोकडे आहे ना, पाठ आहे दोन्ही. मस्त आहे, बच्चे मोकळे बाळा 16 थोडा मस्त आहे.
विसरून घ्या त्याला. काऊन घ्या बांग पाडून घ्या. बांग पाडून घ्या. पिंकू ग्राईप वॉटर न्यायची 55 रुपयाची. पिंकू ग्राईप वॉटर ती लांब पोराची राहते मेडिकलमधून. आज द्या दुधासोबत दूध पिल्लं का तिला 1-1 ml द्यायची. 8 दिवसाची पिल्ले ना 1-1 ml द्या. तुमच्या पिल्ल्याचं वजन उंची पाकाची वाढते. पिंकू ग्राईप वॉटर याला 1 महिन्यावर पिंकू ग्राईप वॉटर वाजवा बघतो तुम्ही. पिंकू ग्राईप वॉटर 55 रुपयाची बाटली. 55 रुपयाची बाटली. आता सोबत घेऊन जा वाटलंच घरी. हा आता आला की जाताना घरी घेऊन घ्या. पिले का 2 टाईम सकाळ संध्याकाळ. बघा मित्रांनो एवढी अशी दावानी छोट्या पिल्लांची आपण त्यांना सजेस्ट केलं होतं पिंकू ग्राईप वॉटर. बघा अशी क्वालिटी अशी दावण बांधलेली आता पिल्लांची. काही पिल्लं विक्री झालेले आहेत 3,500 2 म्हणजे जवळजवळ 1700-1750ला एक पिल्लू गेलं. त्यांच्या 8-15 दिवसाचं पिल्लू. कारण काय होतं आपण त्या व्यक्तीला घेतले एका विश्वासानं. त्यामुळं आपण त्यांना लहान पिल्लांना कसं मरतो जास्त असते या दिवसात पावसाळ्यात. त्यामुळे एक आपण छोटंसं सजेशन दिलं की पिंकू ग्राईप वॉटरने काय होते दूध पचन होऊन जातं आणि गुळकंडी शाळा पिल्लांना लागत नाही. एक तर पिल्लू कशानं मरतं. एक तर जास्त दूध झालं त्याला संडास लागली आणि एखाद्या वेळेस त्याला ती वातावरण सुटते त्यामुळं सुद्धा पिल्लांची मरतूक होती. त्यामुळे आपण त्यांना सजेस्ट करू. कारण 55 रुपयाची बाटली आपण जर 3,500ची 4,000 पिल्ले घेतो आणि 55 रुपयाची बाटली त्यांना जर पाजली आपण तर काहीच होत नाही. मस्त पिल्ले पण टवटवीत असतात. पिल्लांची भूक वाढते आणि पिल्लांची मरतूक होणं कुठंतरी थांबते. तर बघा अशा प्रकारे आता या शेळ्या दावणीला बांधलेल्या आहेत. बघा अशी क्वालिटी शेळ्यांची. तर बघा मोठ्या शेळ्या मोठ्या राशीच्या पण शेळ्या काठीवडी शेळ्या आज आल्या नाही बहुतेक 2-3 शेळ्या आहेत. नाही तर काठीवडी शेळ्या पण येतात. त्या पण बिमारीच्या जास्त काही चांगल्या क्वालिटी हे छोट्याशा बाजारात येत नाही आहे. कारण काय होतं काठीवडी शेळी 2-3 ठिकाणाहून ट्रान्सफर होत इथं येते आणि इथून परत दुसरीकडे जाते. तर अशा प्रकारे आपला बाजार या. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तुम्ही इतरांना शेअर करा आणि 17.5 प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटद्वारे विचारू शकता. औषधीविषयी तर भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाईक करायला तर विसरू नका अजिबात. तर थँक्यू. 16 17 म्हणतात पण 15. थँक्यू.